माऊचा चेहरा पाहण्यासाठी काकाचं हृदयाचं कालवा कलो झाली होती. कधी एकदा पोरीचा चेहरा पाहतो असं झालंय. उद्या निर्णय कळवतो. हा काय त्याला आपण त्याच्या मंत्रिमंडळात विचारलेला प्रश्न आहे की तो विचार करेल आणि नंतर मग त्याला हवं तसं उत्तर देईल? कोणालाही न सांगता निघून गेलीस. तुझ्या आठवणी मागे ठेवून गेलीस त्याचं काय? त्या का नाही घेऊन गेलीस तुझ्या बरोबर? तू केलेली चांगली कामं ती का नाही घेऊन गेलीस तुझ्या बरोबर? तू गेल्यापासून मी त्या नवसाईच्या देवळात मी एकदाही गेले नाही. त्या देवळालाही मला एकटीला पाहायची सवय नाहीये का? प्रभात्या, हा एकटेपणा फक्त तुझ्याच वाट्याला आलेला नाहीये. आम्ही सगळे सुद्धा अजूनही विसरू नाही शकलोय तिला. पण नर्मदा गेल्यानंतर 2 महिन्यातच त्यांनी दुसरं लग्न करून टाकलं. आत्या, मला माहिती आहे त्यामुळेच तू रागावून आमच्याकडे येणं बंद केलंस. अगं पण ते लग्न ज्या परिस्थितीत झालं होतं ते पाहता दोष कोणाचाच नव्हता. आणि खरं सांगू का, आईची कमी जानकीच्या रूपाने भरून निघाली. अमृता, तू नर्मदाची तुलना त्या मुलीबरोबर करू नकोस. अगं जानकी खरंच खूप अगं ये ना आत, ये आण तिला इकडे दे. ओ काय किल्लेदारीन बाई, तुमच्या आईनी तुम्हाला सगळे रीतिरिवाज शिकवले की नाही? कशी शिकवणार? तुमच्या आईलाच ते आम्हाला प्रथम शिकवावे लागते. अमृता, तुला गण्या शोधतोय, बोलवलंय. गण्या? गण्या काय त्याला नाव नाहीये? ही काय पद्धत झाली बोलण्याची? अमृता, तू तिला काय शिकवलं नाहीये? प्रभात्या, मी जरा गण्याला म्हणजे गणेशला भेटून आले. साहेब, नक्की काय करायचं ठरवलंय तुम्ही? अजून तसं काही ठरवलं नाही, पण हळूहळू विषयाला हात घालीन म्हणतोय मी. साहेब, मला असं वाटतंय प्रभाताईंना पण राजकारणातलं बरंचसं कळतं. तुम्ही लगेच जर विक्रांतचा विषय काढला तर त्यांनाही आपल्या हेतूविषयी संशय येईल. कारण काय की आपण पक्ष सोडल्यानंतर पक्षानं या विक्रांतला डोक्यावर उचलून ठेवलंय. पैशाची चिंता नाहीच आहे त्याला, पण त्यात हे मोठं पद पण मिळालंय त्याला. त्यामुळे मतदारसंघामध्ये त्याची ताकद वाढली. आता सारखं सारखं मला त्याच्याबद्दल सांगू नका वाकणीस. माझ्या मानलेल्या बहिणीचा मुलगा आहे म्हणून दुर्लक्ष करतोय. माझ्या डोक्यात गेला ना त्याच्यासाठी त्रासदायक ठरेल. माझ्या आणि माझ्या बहिणीमधलं नातं तुटायचं. साहेब, पण तो तुमच्यासारखंच राजकारण करतोय, त्यामुळे सगळ्या चाली त्याच्या आपल्यासारख्याच असणार. खेळू द्या हो, खेळू द्या. त्याला पाहिजे तेवढं खेळू द्या. फक्त त्याची तरुणांमधली वाढती लोकप्रियता हा चिंतेचा विषय आहे. त्याच्या लोकप्रियतेचा निवडणुकांमध्ये आपल्याला काही फरक पडणार नाही साहेब, पण विनाकारण लोकांपुढे पर्याय कशाला ठेवायचा? त्याच्याबद्दल जेवढं ऐकतोय त्यावरून असं स्पष्ट होत आहे वाकणीस की जर तो आपल्या बरोबर आला तर आपल्या नव्या पक्ष निर्मितीसाठी फायदाच होईल आणि आपल्या विरोधात उभा राहिला तर त्रासच होईल. परिणामांची चिंता मी कधीच केली नाही वाकणीस, पण जरा त्याला काळजीपूर्वक हँडल करा म्हणजे झालं. ठीक आहे साहेब.
येतो. मला वाटलं होतं तू नर्मदेशिवाय एक दिवसही राहू शकणार नाहीस, पण पुढच्याच महिन्यात लग्न करून मोकळा झालास. एक लक्षात ठेव, नर्मदेची जागा ह्या घरात आपल्या गावात कुणीही घेऊ शकणार नाही. मला पटतंय हे, पण तू जो जानकीला विरोध करतेस ते पटत नाही. भलताच प्रेमात पडलेस तू तुझ्या बायकोच्या. आहेच ती प्रेमात पडण्यासारखी. तू वेगळ्या दृष्टिकोनातून पहा तिच्याकडे. मला नाही गरज वाटत त्याची. आधी सगळ्यांनीच राग राग केला तिचा, अगदी मी सुद्धा. पण आता एक दिवस सुद्धा तिच्याशिवाय घालवणं शक्य वाटत नाही मला. नर्मदेची जागा कोणीही घेऊ शकणार नाही हे सत्य आहे, पण जानकीनं सुद्धा स्वतःची अशी एक जागा निर्माण केली. कोणालाही जाऊन विचार, वामनला विचार, अमृताला विचार. मी कशाला कोणाला विचारू? मला माझी मतं आहेत आणि ती ठाम आहेत. पण ती दुसऱ्याशी चर्चा केल्याशिवाय कशी बदलणार प्रभाते? म्हणजे तुझ्या बायकोला समजून घेण्यासाठी मी दुसऱ्यांची चर्चा करू? जाऊ दे ना, आपण या विषयावर न बोललेलंच बरं. मला सांग, विक्रांत का नाही आला? तुला सांगितलं ना, पक्षाने त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या टाकलेत म्हणून. इथून तिथून गोष्टी कानावर येतच असतात माझ्या. येतात की तू जाणून बुजून माहिती ठेवतोस त्याच्या आंदोलनांची, त्याच्या बैठकांची. तो माझा स्पर्धक नाहीये. आम्ही तर ऐकलंय की तू त्याला स्पर्धकच मानतो. तो जर का राजकारणात माझा स्पर्धक म्हणून आला असताना तर तो उभाच राहू शकला नसता. आणि खरं सांगू का, मला त्याची काम करण्याची पद्धत आवडते. तो माझ्यासारखंच काम करतो असं नाही वाटत तुला? सगळेजण तेच म्हणतात, तो तरुणपणाचा नरसिंहच वाटतो म्हणून. पण तुझ्यासारखा बेरकीपणा नाहीये त्याच्यात अजून. शिकेल तो हळू. तरुण पिढीतला कोणीतरी माझ्यासारखा आहे हे ऐकून आनंदच वाटतो. पण म्हणतात ना, एका जंगलात 2 सिंह नाही राहू शकत, तर एका जंगलात 2 नरसिंह कसे राहतील? जो ताकदवान असेल तो टिकेल. जंगलाचा देखील हासणे आहे नाही का? नाहीतर समजोता करायचा, कुणी काढता पाय घ्यायचा ते. एखाद्या मुरलेल्या राजकारणी माणसासारखी बोलतेस. पण खरं सांगू का प्रभाते, मला नाही वाटत तशी वेळ कधी येईल. शिवाय तो माझ्या मानलेल्या बहिणीचा मुलगा आहे. तू अजून नाती गोती मानतोस हे ऐकून जरा बरं वाटलं. तो एकदा तरी भेटायला हवा मला. म्हणजे राजकारणात प्रवेश केल्यापासून मला प्रत्यक्ष भेटलाच नाहीये तो कधी. कसं भेटणार? तुझं जेव्हा अपहरण झालं तेव्हा तर तो राजकारणात शिरला. आठवतं ना मला, मी मरणार असं गृहीत धरूनच विरोधकांनी त्याचा प्रवेश केला राजकारणात. प्रति नरसिंह किल्लेदार म्हणून. लक्षात आहे माझ्या. बऱ्याच गोष्टी लक्षात येतात रे तुझ्या. म्हणून तर राजकारणात आहे अजूनही. पण खरं सांगू का, विक्रांतनं खरं तर मुंबईत यायला हवं. म्हणजे समुद्रात पोहण्याची जी मजा आहे ती विहिरीत पोहण्यात कुठे? शिकाऊंनी विहिरीतच शिकायला हवं. पुढे बुडण्याचे चान्सेस कमी असतात ना. एनिवे, ह्या विषयावर चर्चा नको. मी जाते झोपायला. गुड नाईट. हो, बोलतो मी त्यांच्याशी. बाय. अरे वा, गुड मॉर्निंग वाकणीस. या. गुड मॉर्निंग साहेब. मूड काहीतरी वेगळाच दिसतोय. वाकणीस, मी आता ठरवून टाकलंय, काही झालं ना तरी आपण आपला मूड छान ठेवायचा आणि वातावरण बदलून टाकायचं.
आपण ठरवलं ना की आज दिवसभर हसायचं की हसायचं. म्हणजे बाकी कसला विचार आपण करायचा नाही. साहेब असाच जर का मूड राहिला ना तुमचा, तुमच्या इतका सुखी माणूस दुसरा कोणीही नसेल. खरं आहे तुमचं. मी आज ठरवलंच होतं की आज दिवसभर हसायचं. आमचं नशीबच फुटकं, त्याला काय करणार. का काय झालं साहेब? बघा ना वाकनीस, आता कालचा दिवस इतका छान गेला. आत्याबाई आल्या, प्रभाताई पूर्ण वेळ थांबल्या होत्या. संध्याकाळी त्या परशूचं थोबाड दिसलंच. मला वाटलं होतं आज काहीतरी मूड वेगळा आहे तुमचा, पण तसं काही दिसत नाहीये. दुसरं काही नाही हो, पण त्या परशूचं थोबाडच असं आहे, त्याला आपण तरी काय करणार. त्रास होणारच. काही बोलले का ते? कारण मी जेव्हा काल आलो तेव्हा तसं काही झालेलं नव्हतं. नंतर काय झालं का? इतकी त्याची हिंमत नाही की समोरासमोर काही करेल. आजकाल समोरासमोर लोक यायला घाबरतात. म्हणजे अजून कोणी आहे का? साहेब तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात. तुमच्यापासून काही लपून राहिलेलं नाही. वाकनीस, तुम्हाला कोणाचं थेट नाव घ्यायचं असेल तर घ्या. वामनराव. वामनराव सध्या परशू शेट इतकेच त्रासदायक आहेत. आपण दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे, म्हणून आपल्याला त्यांचा त्रास जाणवत नाही. हे मान्य आहे वाकनीस की वामन आजकाल वाईट वागतो, पण म्हणून लगेच त्याची बरोबरी परशूशी होऊ शकत नाही. साहेब ज्या ज्या वेळेला मी वामनरावांबद्दल तुम्हाला सांगायला गेलो त्या त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला नाही. पण खरंच वामनरावांपासून आता आपल्याला जपून वागायला पाहिजे. कसं आहे वाकनीस, वाईट माणसाचा सुद्धा एक स्वभाव असतो. वामन वाईट नाही, तो मूर्ख आहे असं आपण म्हणू शकतो. का वाईट का म्हणायचं नाही? कारण तो तितका वाईट नाहीये. अहिल्याबद्दल तसा विचार करण्यासाठी वाव आहे, पण तरी सुद्धा त्यांचा वाईटपणा परशूशी मॅच नाही होणार. परशू जन्मतःच वाईट आहे. बोलायला वाईट आहे, वृत्तीने वाईट आहे, वागण्याला वाईट आहे. सगळं काही वाईटच आहे त्याच्याबद्दल. पण साहेब वामनरावांचं वागणं संशयास्पद आहे. कधी जाणवलं तुम्हाला तर एक कळवा. मला नाही वाटत वामनराव त्यांच्या वाईटपणाची झलक आपल्याला दाखवतील. डायरेक्ट निकालच पाहायला मिळेल. तेव्हा मात्र वाईट वाटून घेऊ नका. सांगितलं ना वाकनीस, काही गोष्टी माझ्या कानापर्यंत पण आल्या आहेत, पण जोपर्यंत त्या समोरून माझ्यापर्यंत थेट पोहोचत नाहीत तोपर्यंत सगळ्यांचेच माकड चाळे सहन करायचे. सगळ्यांचेच. ठीक आहे साहेब. बऱ्याच दिवसानंतर पूर्वीसारखे मनमोकळे बोललो, म्हणजे मित्रासारखं. येतो साहेब, 4 कामं करून पुन्हा दुपारी भेटायचं. या वाकनीस. गुड मॉर्निंग वाकनीस. वाकनीस, अहो मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणाले. अरे वा, आज सूर्य कुठल्या दिशेला उगवलाय? 2-2 वेळा गुड मॉर्निंग. वाकनीस, आपल्या आयुष्यात जर का काही चांगलं घडत असेल ना तर आपण नेहमी आनंदीच राहावं. तुमच्या या बदललेल्या विचारांचं स्वागत करतो मी. नुसते विचारच नाही बदललेत माझे, वागण्या बोलण्यातही तुम्हाला हा बदल जाणवेल. अरे वा, वामनरावांना बढती मिळाली की एखादी मोठी केस जिंकली त्यांनी? नाही हो, असं काहीही झालं नाहीये. हा, पण लवकरच आम्ही एक केस जिंकणार आहोत. आणि त्याचं कारण हे आहे की यावेळी आम्ही कोणाच्याही मदतीची अपेक्षा ठेवलेली नाही. तुमचं हे जे काही धाडस आहे, माफ करा धाडसच म्हणतोय, पण तुमचा हा आनंद मला विचार करायला भाग पाडतोय. वाकनीस, अहो किती विचार करता हो तुम्ही?
जानकी जर का आनंदात असती तर तुम्ही एवढा विचार केला असता का? नक्कीच विचार केला नसता, कारण तो त्यांचा मूळ स्वभाव आहे. मग माझाही मूळ स्वभाव हाच आहे. किल्लेदारांच्या घरात आल्यामुळे माझ्या काही गुणांना मी मुरड घातली, पण प्रभाताई आल्यापासून माझा आत्मविश्वास खूप वाढला. अहिल्याताई, आत्मविश्वासाची तुमच्यात कमतरता कधीच नव्हती. कमतरता होती ती दुसऱ्यावर विश्वास टाकण्याची. आता प्रभाताईंवर हा विश्वास तुम्ही टाकला, मोठी गोष्ट आहे. कौतुक करतो मी तुमच्या या धाडसाचं. पण तुमचं हे धाडस या घरावर विपरीत परिणाम करणार नसलं म्हणजे झालं. वाकनीस, तुम्हाला जरा काय गुड मॉर्निंग म्हणाले, तुम्ही लगेच मला सल्लेच द्यायला लागलात. मी तुम्हाला जानकी वाटले का? आता कशा मूळ पदावर आलात. तुमचा हा स्वभाव असाच राहू दे. अमृता, गुड मॉर्निंग आणि अभिनंदन. हे 2 दिवस तू अगदी नर्मदा वहिनींसारखं सगळं व्यवस्थित सांभाळलं होतंस. काकू, बरी आहेस ना तू? नाही म्हणजे स्वतःहून येऊन एवढ्या हसत गुड मॉर्निंग म्हणालीस म्हणून विचारलं. अगं, असं का बोलताय तुम्ही? मी जरा काय हसून बोलले, तुम्हाला एवढं का आश्चर्य वाटतंय? नुसतं आश्चर्य नाही ग, जगातलं 8वं आश्चर्य. अमृता, मी खरं सांगू, मी आता ठरवलंय, सगळ्यांशी हसूनच बोलायचं, हसूनच वागायचं. ह्याचंच तर आश्चर्य वाटतंय ना. काय ना, तुझ्या नुसत्या तिरक्या नजरेनेच लोकांच्या अंगावर काटा येतो. असं हसून बोलायला लागलीस ना तर चक्कर वगैरे येईल. अमृता, तुम्हा सगळ्यांना वाटतं ना तितकी वाईट नाही. आता प्रत्येकाची काहीतरी मतं असतात, काहींना पटतात, काहींना पटत नाहीत. त्यामुळे तुम्हाला माझी सगळीच मतं पटायला हवी असं काही नाहीये ना. बरं, ते जाऊ दे. आम्ही म्हणजे मी आणि तुझे वामन काका, आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेतलाय. कशा संदर्भात? मूल दत्तक घेण्याबद्दल. नाही म्हणजे यावर तुझं काय मत आहे? अहिल्या काकू, आता मी काय बोलणार या विषयावर? अगं, तू काय बोलणार म्हणजे तूच बोलणार, कारण गेले काही दिवस तू ज्या पद्धतीने काम करते ते पाहता सध्या तू या घरातली कर्ती स्त्री आहे. मी मगाशीच म्हणाले की नाही, नर्मदा वहिनींची जागा जर का कोणी घेऊ शकतं तर ती तू आहे. आता बघ ना, इतके दिवस आत्याबाई घरात नव्हत्या, पण तू त्यांची कमतरता भासूच दिली नाही. अगदी त्यांच्या पद्धतीने काम करत होती, हो की नाही? आहे ना अहिल्या काकू, तू असं अचानक एवढं कौतुक करायला लागलीस ना की जरा भीती वाटते ग मला. तू कसली भीती आहेस? उलट भीती मलाच वाटते. अमृता, आम्ही मूल दत्तक घेण्याचा जो काही निर्णय घेतलाय त्याबद्दल तू भाऊजींशी बोलशील? नाही, कारण ते तुझं खूप ऐकतात म्हणून म्हणते. प्लीज आमच्यासाठी एवढं करशील? अहिल्या काकू, ग मी काय सांगणार आहे त्यांना? मुळात तू ज्या विषयावर मला बोलायला सांगतेस ना त्यातलं मला काहीही कळत नाही. त्यामुळे मी काय सांगणार त्यांना की हा निर्णय घ्या, हा निर्णय नका घेऊ. आणि माझ्या मते ना सगळ्यांनी बसून नीट विचार विनिमय करून मग घेण्याचा निर्णय येतो. तुम्ही कोणी काही विचार विनिमय करा, पण आमचा निर्णय पक्का आहे. आता कसं अहिल्या काकू बोलल्यासारखं वाटतं, पण मुळात हाच स्वभाव आहे ना तुझा. अमृता, मी खरंच सांगते, मी खरंच नीट वागायचा प्रयत्न करते, पण इथे मला कोणी नीट वागूच देत नाही. सतत खुसपट काढत बसतात. आणि आता तूही. बरं,
सांगते बाबांना. तू खरंच सांगशील ना? थँक्स. येते मी.